बातमी ठाण्याची। ठाणे महानगरपालिकेमध्ये टीडीआर घोटाळ्यावरून मोठा गदारोळ सुरू आहे। चितळसर मानपाडा भागातील 193 एकर जमिनीच्या बदल्यात एका कंपनीला नियमानुसार मिळणाऱ्या 32,000 चौरस मीटर ऐवजी तब्बल 7,40,000 चौरस मीटरचा टीडीआर देण्यात आल्याचा गंभीर आरोप पालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आलेला आहे। संबंधित कंपन्यांनी नजराणा आणि स्टॅम्प ड्युटी न भरल्यामुळे शासनाचा 7,000 कोटींचा तर पालिकेचा 1,000 कोटींचा महसूल बुडणार असल्याचा दावा आहे। पाहूया। ठाण्यातील टीडीआर प्रकरणात मोठा गौप्यस्फोट। 3 कंपन्यांना ठाणे पालिकेकडून टीडीआरची खैरात। इतक्या मोठ्या आर्थिक निर्णयाकरता महासभेची मंजुरी का घेतली नाही? पालिका सभेत नगरसेवकांनी उपस्थित केला सवाल। ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या चितळसर मानपाडा इथल्या 193 एकर जमिनीच्या बदल्यात देण्यात येणाऱ्या टीडीआर बद्दल काल झालेल्या ठाणे पालिकेच्या सभेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक अभिजित पवार यांनी लक्षवेधी मांडली। यावर चर्चा करताना सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला। 3 कंपन्यांना मोठ्या प्रमाणात टीडीआर देण्यात आला, त्याकरता नियमानुसार किती नजराणा आणि शुल्क आकारण्यात आलं याचा खुलासा करण्याची मागणी नगरसेवक अभिजित पवार यांनी केली। एवढ्या मोठ्या आर्थिक परिणामाच्या निर्णयाला महासभेची मंजुरी का घेण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित करत प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेवरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। एवढ्या मोठ्या प्रमाणात टीडीआर देण्यामागील नियम आणि त्यातून महापालिका आणि शासनाला मिळालेला महसूल याचा हिशेब जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली। डी दयाभाई अँड कंपनी, ओरिएंटल, फ्लोरिकल्चर आणि दर्शन एव्हेन्यू या त्या 3 कंपन्या असल्याचं समोर आलंय। सिंगल सातबारा झाला दियाबाई नावाचा। उत्तर देताना शासनाकडनं म्हणजे महापालिकेने उत्तर देताना त्यांनी असं सांगण्यात आलं, म्हणजे माझा प्रश्न होता की स्टॅम्प ड्युटी का नाही भरली? 1 रुपये स्टॅम्प ड्युटी भरून हे तुम्ही त्यांच्या नावावरती करून दिलं। चला, टीडीआर देताना स्टॅम्प ड्युटी भरायची नसते, ती कशी की जर टीडीआर दयाभाई कंपनीला पूर्ण दिला असता आणि त्यांनी जर तो विकला असता तर त्यांना स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं आहे। मग सिंगल सातबारा असताना, दयाभाई कंपनीचा सातबारा असताना टीडीआर 3 कंपन्यांच्या नावाने डीसीआर पावती का काढली? हा टोटल टीडीआर जातो 3,758 कोटीवरती आणि ओरिएंटल कंपनीने 27 कोटी आणि दर्शन या कंपनीने 118 कोटी महसूल बुडवलेला आहे। या मुद्द्यावरून भाजप नगरसेवक अमित सरिया यांनीही प्रशासनाला धारेवर धरलं। या टीडीआर मधून शहरात 500 चौरस फुटांची तब्बल 25,000 घरं उभी राहू शकतात। मग इतक्या मोठ्या बांधकामामुळे शहरावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। नियम डावलून FSI आणि टीडीआर दिल्यामुळे तसंच स्टॅम्प ड्युटी आणि जीएसटी न भरल्यानं शासनाचा हजारो कोटींचा महसूल बुडाल्याचा आरोप त्यांनी केला। टीडीआर जो देण्यात आला तो इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये देण्यात आलेला आहे। इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये काहीच करता येत नाही असा नियम आहे। महसूल मंत्र्यांना आम्ही निवेदन देणार आहोत। याच्यामध्ये महसूल विभागामार्फत चौकशी करण्याची आम्ही मागणी करणार असून अँटी करप्शन मार्फत चौकशी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे असंही अमित सरिया यांचं म्हणणं आहे। जो टीडीआर देण्यात आला आहे तो इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये देण्यात आला आहे। इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये काहीच करता येत नाही। बघा, आता आम्ही हे तर रेव्हेन्यू मिनिस्टर, रेव्हेन्यूचं लॉस असल्यामुळे उद्या बावनकुळे साहेब येणार आहेत, तर त्यांना आम्ही निवेदन देणार आहे आणि ह्याच्यामध्ये रेव्हेन्यू चौकशी तर लावणारच लावणार, पण अँटी करप्शन मार्फत चौकशी लावायचं आमचा प्रयत्न होणार आहे। तर दुसरीकडे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मी या संदर्भात निवेदन केलं होतं
आणि दाल में कुछ काला है हे स्पष्टपणे दिसत असल्याचं म्हटलंय। एवढा 2800 कोटींचा TDR तुम्ही देऊन टाकला, पण 29 लाख लोक या ठाणे शहरात राहतात, त्यांना वेठीस धरल्यासारखंच होणार आहे असा आरोपही त्यांनी केलाय। महापालिकेचं आतून संगनमत असल्याशिवाय हे प्रकरण पुढे जाऊ शकलं नसतं असाही दावा केळकरांचा आहे। ठाणेकरांना केंद्रबिंदू मानून या प्रकरणात पुढची पावलं टाकली पाहिजेत, अन्यथा ठाणेकर याला असाच विरोध करत राहतील असं केळकरांचं म्हणणं आहे। या विषयावरचं मी निवेदन केलं होतं आणि तेव्हाच मी संशय व्यक्त केला होता की दाल में कुछ काला है। त्याशिवाय अशा पद्धतीने एवढा 2800 कोटी रुपयाचा TDR तुम्ही देऊन टाकणार। 29 लाख लोक या शहरामध्ये राहतात आणि त्याच्यामुळे महापालिकेची आतून संगनमत असल्याशिवाय हे प्रकरण जे ते पुढे जाऊच शकलं नसतं आणि त्याच्यामुळे महापालिकेने याच्यामध्ये खूप काही हे करण्याची गरज नाहीये आणि हा घोटाळा नाही तर मग काय, मग त्या काळातले जे कोण अधिकारी असतील ते पण याच्यामध्ये आहेत की नाही, का फक्त डायाबाई नावाची कंपनीच फक्त त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे। आणि त्याच्यामुळे याचा पूर्णपणे विचार करावा आणि ठाणेकरांना केंद्रबिंदू मानूनच या संबंधाच्या पुढच्या पावलं जी आहेत ती टाकली पाहिजे, नाही तर ठाणेकर याला असाच विरोध करत राहतील। महापालिकेच्या सभेत हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर विरोधकांनी TDR घोटाळा असा उल्लेख करताच महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी त्याला हरकत घेत याला TDR प्रकरण म्हणावं अशी सूचना केली होती। पालिका आयुक्त सौरभ राव यांनी ही भूमिका घेतल्यानंतरही प्रशासनानं घेतलेला निर्णय योग्यच असल्याचा अप्रत्यक्ष सूर सत्ताधाऱ्यांनी आळवल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे या वादग्रस्त TDR प्रकरणात सत्ताधारी प्रशासनाच्या बाजूने आहेत का हा प्रश्न पडतोय। त्यामुळे कोट्यवधींच्या या TDR प्रकरणावरून ठाण्यात येत्या काळात राजकारण अधिक तापण्याची चिन्ह आहेत। कोट्यवधीचा महसूल बुडवल्याचा हा आरोप आणि शहरावर पडणारा ताण यामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण जे आहे ते तापलेलं आहे। प्रशासनाने निर्णय योग्य असल्याचा दावा केला असला तरी या कथित TDR प्रकरणाची चौकशी होणार की प्रकरण असेच दडपले जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।